पेहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणाव कमालीचा वाढला आहे, तर इकडे राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आलेला आहे। गेल्या काही दिवसात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांची दोनदा भेट घेतली आणि या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि अजित डोभाल उपस्थित होते। दुसरीकडे दिल्लीत भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा राफेल करार करण्यात आलाय। पाकिस्तान विरोधात भारताची रणनीती। संरक्षण मंत्र्यांची मोदींसोबत बैठक। फ्रान्ससोबत मोठा राफेल करार। पाकिस्तानमधील 16 यूट्यूब चॅनल्सवर बंदी। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला। पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारतानं लष्करी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली। या बैठकीला सीडीएस अनिल चौहान आणि अजित डोभाल यांच्यासह सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते। रविवारी रात्रीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चा केली। या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटं बैठक झाली। या बैठकीपूर्वी तिन्ही सैन्याचं नेतृत्व करणारे सीडीएस अनिल चौहान यांनी राजनाथ सिंह यांच्याशी बैठक केली, तर बीएसएफच्या डीजींनीही गृह मंत्रालयात जाऊन गृह सचिवांशी चर्चा केली। या बैठकांवरून भारत लवकरच पाकिस्तान विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये। पाकिस्तानला धडा शिकवणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट असेल आणि ते काय केव्हा कुठं होणार आहे, जसं मी आपल्याला आधी सांगितलं, अशा ठिकाणी होईल ज्याच्याकरता ची वेळ आपल्याला साधायची असेल, त्याचं जे उद्दिष्ट असेल ते आपल्याला साधायचे असेल, जी कारवाई ज्या जागी होईल ती आपल्याला संयुक्तिक असेल आणि संख्या आपण तितकी वापरू जी त्याच्यासाठी आवश्यक आहे, तेव्हा ते काय आणि कसं होईल हे आता सांगणं अवघड आहे। पाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यानंतर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतानं जोरदार तयारी सुरू केली आहे। अशात भारत आणि फ्रान्समध्ये राफेल करार झाला, त्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे। या करारानुसार भारताला फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर आणि 4 डबल सीटर विमानं मिळणार आहेत। या विमानातून अणुबॉम्ब डागण्याची क्षमता आहे। फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे 63,000 कोटी रुपयांचा असून शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आजवरचा सर्वात मोठा करार आहे। भारत INS विक्रांतवर राफेल सागरी विमान तैनात करणार आहे। विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशननं भारताच्या गरजेनुसार या विमानांमध्ये अनेक बदल केलेत। यात जहाज विरोधी हल्ला, अण्वस्त्र डागण्याची क्षमता आणि 10 तासांपर्यंत उड्डाण रेकॉर्डिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे। रफालची मागणी पहिल्यापासून होती आणि मागच्या वेळी जेव्हा रफाल आलं तेव्हा तुम्ही पाहिलं होतं की प्राईम मिनिस्टरच्या व्हिजिटमध्येच त्यांनी 36 विमानांचं करार साईन केला होता। त्यामुळे जे महत्त्व त्यावेळी होतं तेवढंच किंबहुना थोडे जास्तच महत्त्व या कराराला मी देईन, कारण सध्या आपल्या नौदलाकडे विमानं जी जहाजावरून उडू शकतात असं म्हणजे एकच विमान आहे आणि ते म्हणजे MiG-29। त्यामुळे या कराराचं हे विमान आपल्याला हवंच होतं, म्हणून हा करार अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं। इकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं। या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला। 23 एप्रिल रोजी सुरक्षा मंत्रिमंडळ समिती म्हणजे CCSच्या बैठकीनंतर केंद्र सरकारनं मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आला। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी बोलताना भावुक झाले। ये 22 फरवरी का हमला 21 साल के बाद इतना बड़ा हमला हुआ है सिविलियन। हमें लग रहा था कि ये हमले जो हैं ये अब हमारे माजी का एक हिस्सा है, दे आर पार्ट ऑफ आवर पास्ट। ये हमारे आज की कहानी नहीं है, ये हमारा मुस्तकबिल नहीं है। लेकिन बदकिस्मती से 22 फरवरी ने दोबारा वो हालात यहाँ
पैदा किए। भारतानं प्रत्येक आघाडीवर पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. पहलगाम हल्ल्याचं वार्तांकन करणाऱ्या 17 पाकिस्तानी YouTube चॅनलवर भारतानं बंदी घातली आहे. क्रिकेटपटू शोएब अख्तर, डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे. भारतानं बीबीसीलाही इशारा दिल्याचं समोर आलंय. गृह मंत्रालयाच्या शिफारसीनंतर सरकारनं ही कारवाई केली आहे. एकूणच भारतानं पाकिस्तान विरोधात दंड थोपटले असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.